धुळे व्यापारी महासंघाच्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला आहे। आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून मान्यवरांच्या हस्ते गणरायाची महाआरती करत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आदी जय जयकार करत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला। धुळे व्यापारी महासंघातर्फे यावर्षी प्रथमच गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मंगळवारपासून तर आजपर्यंत शहराच्या राजकीय, सामाजिक, मीडिया क्षेत्रामधल्या विविध मान्यवरांनी या गणेशोत्सवाला भेट दिली। आज विसर्जनाच्या दिवशी शहराचे SP श्री श्रीकांत हिवरे साहेब, शहराच्या खासदार, या जिल्ह्याच्या खासदार सौ शोभाताई बच्छाव आणि शहराचे माजी आमदार राजवर्धनजी कदम मांडे यांनी आज भेट दिली आणि आज विसर्जनाच्या मिरवणुकीची सुरुवात केली। गेल्या 10 दिवसापासून सुरू असलेल्या या गणेशोत्सवाला शहराच्या ज्या काही विविध व्यापारी संघटना होत्या, त्या प्रत्येक संघटनेने दररोज 3 संघटना या उत्सवामध्ये सहभागी होत होत्या आणि दररोज 3 संघटनांनी जबाबदारीने या उत्सवाचा आनंद घेतला। अशा पद्धतीने प्रथम वर्ष एकदम आनंदाने उत्साहाने संपन्न झाले। गणरायाला आम्ही विनंती करतो, याप्रमाणे आज विसर्जन करतोय विघ्न अर्ध्याचं, त्याप्रमाणे या शहराच्या विकासाच्या येणाऱ्या अडचणी या विघ्नासोबत घेऊन जा आणि या विकासाची दारे मोठ्या प्रमाणावर, चांगल्या प्रमाणावर खुली करा, या विनंतीसाठी आम्ही आज गणेशोत्सव साजरा करून गणरायाला निरोप देतोय। आग्रा रोडवरून काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत शाळकरी मुलींचं लेझिमचं नृत्य आकर्षणाचे केंद्रबिंदू होते। लेझिमच्या झंझावातात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। यावेळी बाप्पाचा ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। पुढे पांझरा नदी पात्रात गणरायाचे विसर्जन करण्यात आलं। यावेळी धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सचिव राजेश गिदोडिया, खजिनदार चिमजीभाई पटेल, उद्योजक अजय नाशिककर, प्रशांत देवरे, संजय वाली, भीमजी पटेल, महेंद्र सोनार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।